हॅलो सर, आता आपण बघणार आहोत मार्क सॉफ्टवेअरमध्ये जे शॉर्टकट्स बटन आहेत उजव्या साईडचे ते आपल्याला जे पाहिजे ते कशी सेट करायची किंवा कशी चेंज करायची ते एकदम सिंपल आहे. ओके, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास आणि तुम्हाला सॉफ्टवेअर रिलेटेड कोणते व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर्स आमच्याकडे भेटतात. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर नक्की कॉल करा. ओके, शॉर्टकट्स आता हे जे बटन आहेत ते आपल्याला नेसेसरी पाहिजे असेल ती कोणती सॉफ्टवेअर कशी चेंज करायची इकडचं जे शॉर्टकट बटन आहे. ओके, त्यासाठी इथे जायचं, मास्टरमध्ये जायचं, मार्क सेटअपला यायचं आणि शॉर्टकट बटन्स नावाचं एक ऑप्शन भेटेल, त्याला तुम्हाला क्लिक करायचे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला सॉफ्टवेअर सांगता इथलं कोणतं बटन तुम्हाला चेंज करायचं. सपोज मला इथलं हे चेंज करायचं पहिलंच बटन, मी इथे क्लिक करणार. मला इथे पाहिजे सेल बिल पाहिजे, रिटेल बिल. ओके, त्याच्यानंतर दुसरं चेंज करायचं आहे, इथे मला पाहिजे सेलचं मॉडिफाय पाहिजे. ओके, त्यानंतर विचारतं इकडचं सिलेक्ट करा कोणतं, मला ते हे चेंज करायचं आहे. इथे मला पाहिजे ट्रान्झॅक्शन परचेस बिल पाहिजे. ओके, इथले हे जे आहे नाव पण आपण जे पाहिजे ते आपण चेंज करू शकतो. आता मी इथे टाकतो परचेस बिल. ओके, काही बघा इथे परचेस बिल सिलेक्ट झालं. नंतर इथे मॉडिफाय बिल पाहिजे, तर मग इथे येणार ट्रान्झॅक्शन परचेस मॉडिफाय बिल. ओके, आता सपोज मला इथे हे बटन नको आहे रिवॉर्ड, मला इथे पाहिजे मोड ऑफ पेमेंट पाहिजे. डेली रिपोर्ट मला नेहमी लागतो म्हणून मोड ऑफ पेमेंट. ओके, सिम्पल मोड ऑफ पेमेंट हे न तर मला नको आहे, ह्याच्याऐवजी मला दुसरं पाहिजे स्टॉक किंवा अजून काही पाहिजे. तर मी इथे डेली रिपोर्ट्सला येणार, डेली बिल वाय स्टेटमेंट पाहिजे. ओके, याप्रमाणे तुम्हाला जेवढे शॉर्टकट्स बटन पाहिजे ते इथे तुम्ही शॉर्टकट सेट करू शकता. इथे सपोज हे पण नको आहे मला आता सपोज इथे एक्सपायरी पाहिजे किंवा नियर एक्सपायरी पाहिजे. तो ओके, सॉफ्टवेअर दाखवतं इकडचं इंडिकेशन केलं का इकडचं तुम्ही सिलेक्ट करायचं जो तुम्हाला ऑप्शन रेग्युलर लागत नाही तो. ओके, आणि नंतर इकडे ह्या रिपोर्ट्समध्ये इथे कोणताही जो ऑप्शन पाहिजे तो तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे आणि एंटर मारायचं. बस, सगळे आपले बटन सेट करून झाले की ते इथे एकदा अल्ट एक्स बटन दाबायचं. अल्ट एक्स बटन दाबलात की कंपनी येणार आणि एंटरवरून मार्क गेटवेला मारून पुन्हा लॉग इन करायचं. इथे आता बघितलं तर जी आपण सेट केली ती बटन इथे अपडेट झालेले. ओके सर, एवढं सिंपल आहे. ओके सर, थँक्यू. मार्क सॉफ्टवेअरबद्दल अजून काही माहिती असेल तर आम्हाला नक्की कॉल करा.